या स्लीवची परफेक्ट कटिंग कशी केली आहे ते तुम्ही बघा। 17 इंच असलेला आपला मुंढा आहे। तुम्ही इथं पाहू शकता 17 इंच माप आहे। बाहीची परफेक्ट कटिंग शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बाही उंची आहे 5.5 इंच, त्यात आपल्याला अर्धा इंच किंवा 1 इंच प्लस करायचं आहे। 6 इंच घ्यायचं आहे। दंडघेर 13 आहे, त्यात आपल्याला 6.5 प्लस 1.5 इंच घ्यायचं आहे। कटिंगसाठी पेपर घेतला आहे। ओपन बाजू आपल्याकडे ठेवायची आहे आणि बंद बाजूने आपल्याला बाहीचं माप टाकून घ्यायचं आहे। आपली बाहीची उंची 5.5 इंच आहे, तर आपल्याला 6 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे। असंच आपल्याला सरळ खाली 6 इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला सरळ रेष मारायची आहे। इथून आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे। दंडघेर 13 इंच आहे, तर 13चा हाफ 6.5 प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच ॲड करायचे आहे। इथून आपल्याला सेंटर घ्यायचं आहे। 6च्या हाफ म्हणजे 3 इंच वर मार्क करायचं आहे। खालीही 3 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला सरळ रेष ओढायची आहे। तुम्ही इथं पाहू शकता आपला मुंडा 17 इंच आहे। 17च्या हाफ 8.5 घेऊन आपल्याला माप टाकायचं आहे। आपलं मुंढ्याचं माप 13 इंच आहे, तर 8.5 इंचावरती आपल्याला अशी खूण करून घ्यायची आहे। आता इथून आपल्याला याचा मध्य काढायचा आहे। इथून पण आपल्याला मध्य काढायचं आहे। तुम्ही इथं पाहू शकता इथं पण आपण मध्य काढून घेतलेलं आहे। इथं तुम्ही पाहू शकता आपण खुणा करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला इथून अर्धा इंचावरती खूण करून घ्यायची आहे। बाहेरून माप टाकायचं आहे रेषेच्या, नंतर इथं 1/2 इंचावरती माप टाकून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूला रेषेच्या आतल्या बाजूने 1/2 इंच किंवा 1-2 सूत आपल्याला मध्ये घेऊन कर्व शेप घ्यायचा आहे आणि आपल्याला बरोबर व्यवस्थित ठेवून आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही इथं पाहू शकता मी कर्व कसा सेट करत आहे। आपण जिथे खुणा केल्या आहेत तिथे बरोबर ठेवून आपल्याला असं राऊंडमध्ये माप टाकून घ्यायचं आहे। नंतर असंच उलट्या साईडने आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। बरोबर आपला शेप मार्जिन केलेल्या ठिकाणीच यायला पाहिजे। तुम्ही इथं पाहू शकता बरोबर आपण जिथे खुणा केल्या आहेत तिथून आपण गोल असा आकार दिला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम सोप्या पद्धतीने मी बाहीची कटिंग सांगितलेली आहे। इथून आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 इंच ॲड करायची आहे। आता आपल्याला इथून कटिंग करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपण इथून बरोबर त्या रेषेवरती कटिंग करून घेत आहोत। इथे आपण बाहीची कटिंग करून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे सेंटरमध्ये कट मारून घ्यायचं आहे आणि जिथं आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवली आहे तिथं पण आपल्याला एक छोटासा कट मारून घ्यायचा आहे। तुम्ही इथं पाहू शकता आपली बाहीची कटिंग। आता आपल्याला बाही फोल्ड करून बाहीचा समोरचा आकार द्यायचा आहे। इथं पाहू शकता तुम्ही जिथं आपण खूण केली आहे, कट मारून घेतला आहे तिथपर्यंत आपल्याला बरोबर असं ठेवायचं आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे। असं जर आपण केलं तर आपल्याला कुठलंही माप टाकायची गरज नाही। ही एकदम सोपी पद्धत आहे।
इथं पाहू शकता तुम्ही, आपण असं मुंड्याचा गोल आकार देऊन घेतलेला आहे. नंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता आपली बाहीची कटिंग झालेली आहे आणि आपला बाहीचा आकार कसा आलेला आहे ते तुम्ही पाहू शकता. ही एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा. ही आपली शिलाई मार्जिन आहे. बाहीच्या मुंड्याचा माप 17 इंच आहे. आता इथून आपण चेक करून बघूया की 17 इंच येत आहे की नाही. शिलाई मार्जिन सोडून आपल्याला इथं बाहीचं माप घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघा, बरोबर आपलं बाहीचं माप 17 इंच आलेलं आहे. ही एकदम परफेक्ट कटिंग आहे, तुम्ही नक्की करून बघा. बघा तुम्ही इथं 17 इंच आपलं माप आलेलं आहे. जर या पद्धतीने तुम्ही स्लीव्ज कटिंग केले तर ती एकदम परफेक्ट बसतील आणि फिटिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला जर 4 टक्स ब्लाऊजची कटिंग पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तो व्हिडिओ पण मी चॅनलवर नक्की अपलोड करीन. हा बाहीचा फ्रंट पार्ट आहे आणि हा बॅक पार्ट आहे. असेच नवीन टेलरिंग रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.